हाय हॅलो, कसे आहात सगळे बरेच असेल. मी पण बरी. माझं नाव आहे सोनी आणि माझे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आता पूजा वगैरे सगळं केले. आज शुक्रवार आहे आणि मला एवढी खुशी होते ना पूजा करून. आणि मी मंदिरात पण जाऊन आली, पण ते सगळं काय सूट केली नाही आणि ह्या पूजाचं पण काय सूट केली नाही. पण तुम्हाला जरासा झलक दाखवते. हे ते देवपूजा वगैरे सगळं झालंय माझा, हे बघा. आणि आज मी साडी घातली का म्हणजे मला पूजा वगैरे करायची बघा, पार्लरचा स्टार्टिंग करायचं होता त्याच्यामुळे. तर मी बॅक कॅमेरा करून सगळं दाखवते तुम्हाला. सगळे मशीन वगैरेचं सगळ्यांचं पूजा करून घेतली आहे. आणि माझे नवीन सुरुवात म्हणजे तुमचंही स्वागत आहे. आणि तुम्ही पण या. अगर जर हैदराबादमध्ये राहत असेल, तुम्ही हैदराबादमध्ये कुकटपल्लीमध्ये राहत असेल तर जरूर या, जरूर विजिट करा माझ्याकडे. सर्विस बघा कसं आहे कसं नाही. आणि हेच बोलणार आहे, फक्त एकच आशीर्वाद द्या की चांगला चालू द्या आणि चांगला होऊ द्या. बस एवढंच कृपा आहे देवाकडून, ती हेच मागितले मी. आणि तुम्हाला पण बोलते देवा माझ्यासाठी तुम्ही प्लीज प्रेयर करा की चांगला चालू द्या आणि चांगला होऊ द्या थोडासा, बस एवढंच. आणि छोटासा माझ्याकडून जे होऊ शकते तेवढं मी सगळं आणायचं आणि खोलायचा प्रयत्न केली आहे. आणि मी स्टार्ट केले, आजपासून स्टार्ट झालं माझा पार्लरचा. आणि मिनी बोर्ड पण बाहेर घातले, तर ते पण दाखवणार आहे तुम्हाला. तर चला, हे झालं थोडासा दाखवते, नंतर ते बॅनरचा दाखवते तुम्हाला कसं आहे काय नाही. तर मला नक्की सांगा आणि नक्की सबस्क्राईब करा. नक्की सपोर्टची लई जरूरत आहे. त्याच्यामुळे बोलणार आज की प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा. तुम्हाला जर काहीतरी क्वेश्चन असेल तर करा. आणि चला, नवीन सुरुवातमध्ये तुमचंही स्वागत आहे. आणि काय बोलू काय नाही बोलू काय सुचत नाही. पण एक खुशी आहे की स्वतःचा एक काहीतरी खोलायचा प्रयत्न केले आणि झालं. आणि हेच आहे की हे जे मी सुरुवात केले हे करत राहू. आणि चांगलं म्हणजे पोरांसाठी माझं जेवढं होऊ शकते तेवढं करू मी. आणि चांगलं झालं तर अजूनही प्रयत्न करणार, अजून चांगला करायचा. तर छोटेसे माझे ह्या बिझनेसमध्ये तुमचा आशीर्वादचा लई जरूरत आहे. तर भरभरून आशीर्वाद द्या. आणि चला, जास्त न बोलता आपण स्टार्ट करतो दाखवायचा. कसं वाटलं तुम्हाला माझा बॅनर? तुम्हाला आता दाखवले आणि लई म्हणजे लई खुशी आहे की माझा एक छोटासा स्टार्ट केली आहे मी. तर हेच एवढंच. आणि पूजापाठ वगैरे सगळं झालंय माझा, सगळं झालंय. बस आता क्लायंटची जे देरी आहे, मी करू कधी असं वाटते. आतून एवढी खुशी आहे ना की जे काम शिकली होती काहीतरी उपयोगला आला मला. आणि बस एवढंच गॅप होता माझा जे तर चला, देव पण बोलतो ना, कुठला टाइम कसा येतो माहिती नाही पडत. तर चांगलाच टाइम आलाय माझ्यामध्ये. म्हणजे मी माझा स्वतःचा काहीतरी करते आणि म्हणजे पायावर उभा राहायचा कोशिश करते. बस एवढंच. आणि तुम्हाला जर चांगला वाटला असेल माझा सगळं तर नक्की सबस्क्राईब करा. बस एवढंच बोलणार आहे. नक्की लाईक करा. चला, आज पुरता इथेच एंड करते. जर बरं वाटलं असेल तर नक्की हे करा. माझी फ्रेंड येते, अक्का येते माझी बाजूमध्ये, त्यांचा हेल्प लई आहे. जे बॅनर दाखवले ना तुम्हाला, ते बॅनर त्यांचे हस्बंडने मला बनवून दिले. तर व्हिडिओ यांचा साथ लई आहे. आणि जे बॅनर बाहेरचा दाखवले ना ते पण ह्यांचे हस्बंडनीच मला बनवून दिले, डिझाईन करून दिले आणि सगळं त्यांचाच आहे. तर आपको क्या बोलना है? सिर्फ आपका ऑल द बेस्ट बोलले. हाय, आता मी बसले. रात्रीचं 8 वाजले. तर मिनी सकाळपासून आज मिनी नवीन
बोर्ड घातले ते तुम्हाला दिसलाच असेल पुढचे व्हिडिओमध्ये, तर तुम्ही बघितलेच असेल मिनी कसं बनवले काय केले. तर हे तुम्हाला दाखवतच आली आहे मिनी काय काय घेतले काय नाही केले आणि काय कसं काय असं सगळं दाखवले तुम्हाला. तर आज मला एवढं खुशी आहे की आज माझा दिवसात आज जे माझा जो मी काम करायची पहिले ते मी सुरुवात केली ते, आणि मला एवढी खुशी झाली ना. म्हणजे मी स्वतःचा 2 क्लायंट केले आज फर्स्ट डेमध्ये 2 क्लायंट केले. आता 8 वाजले, आता माहिती नाही आता क्लायंट येणार की नाही. मी वेट करत बसलीच आहे इथे. म्हणजे जेवण वगैरे सगळं झालं आहे, जेवण झालं आहे माझा. पोरांना जेवण घालायचे, ते वरती खेळायला गेले अंकलकडे. तर आज मी क्लायंट करून एवढी खुशी झाली आहे ना मला. तर चला कमसे कम स्टार्टिंगचे दिवसामध्ये 2 तरी क्लायंट आले आणि मिनी सर्व्हिस केले त्यांना. तर मला लय बरं वाटलं. तर हेच मला शेअर करायचं होता आणि मी काय पण लपवली नाही आहे. जे काय आहे तुमच्या समोरच आहे. इथे चेअर आहे आणि समोरच मी बसली आहे आणि इथे दरवाजा म्हणजे क्लायंटचीच वेट करते बसली आहे मी. म्हणजे 10 वाजेपर्यंत बसणार. म्हणजे सकाळी 10 ते आपण मॉर्निंग 9-10 चालू असणार माझा आणि एंडिंग तर माझी 10 होणार आहे. का म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त मी टाईम देऊ नाही शकत क्लायंटला. माझे पण लहान पोरं आहे, त्यांचा अभ्यास असतो, सगळं असतो. तर त्यांचा पण सगळं असतो. तर त्यांच्या हे माझे कामामध्ये त्यांचं हे नाही व्हायला पाहिजे. ते पोरं म्हणजे थोडासा कुठे हे नाही जाणून घ्यायला पाहिजे की मम्मी लय हे बिझी, म्हणजे मम्मी नाही बघत, असं नाही व्हायला पाहिजे. तर पोरांना पण टाईम द्यायचाच आहे टायमावर. हे बघा आमची पोनी. मी ह्याचा एक सत्य सांगते तुम्हाला. जे नॉर्मल रबर्ड्स येतात ना आपले, आपले जे नॉर्मल रबर्ड्स असतात ना